कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए पोरा हस की, अरे हळद आहे तुझी। हो आजी, बस करा की आता काय कातळ काढणार का काय? बरं, हळदीचा कार्यक्रम संपला, तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या काय? हा, कसेस कामू, मला ते धनुष्य लग्न नाही करायचं। अरे पिल्ले तू येडायस का जरा? असं दुसऱ्यासोबत लग्न लावून मला तर चांगलं वाटतं का सांग बरं? मला पण त्रास होतोय जिमू, पण तू जर हे लग्न केलंस ना, मला 5 लाख मिळतील। म्हणजे आपल्याला 5 लाख मिळतील, मग तुझी जिम पण होईल आणि आपला संसार खूप सुखाचा होईल, माहितीये का? आता तूच सांग मला, आपण हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे? केलं पाहिजे ना? मग थोडासा त्रास सहन करायला तुला काय प्रॉब्लेम आहे सांग बरं? बघितलं का माझ्या पोराची किती घुसमट होती ती? जरा तरी खुश आहे का माझं पोरग? त्या धनीचा फोटो माझ्या माहेरच्या लोकांना दाखवला तर एकाला सुद्धा पसंत पडली नाही। हो का? मग त्यांना सांगायचं नाही कधी पोरगी बघायला? बघितली असती की त्यांनी? एक तर पोरग काय कामधाम करत नाही, हात वर केले असते त्यांनी। तुम्हाला एकदा सांगतोय, दत्तूला धनुपेक्षा चांगली पोरगी भेटू शकत नाही। तुम्हाला तर शेवटचं सांगतोय, मला घरात हा विषय नकोय परत। चला कामाला का? अरे पिल्ल्या, पण ते धनुष्य लग्न, अगं मला धनुष्य लग्न नाही करायचं। अरे माझ्या सोन्या, धनूच आपल्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, माहितीये का? तिच्या ऐवजी दुसरं कोण असतं तर आपण एवढी मोठी रिस्क घेऊ शकलो असतो का सांग बरं? हा, नाही ना? अरे सूर्याला इकडे मेला। सूर्य, तू 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 चल। दत्तू, हा, अरे एकटा काय करतोयस? अरे ते आत मोबाईलला रेंज नाही ना, म्हणून इथं आलो होतो। अरे पण असं हळदीच्या अंगाने फिरायचं नसते एकटं बाहेर, चांगलं नसते ते। होय होय, हे काय आता आतच जातोय। पण तू इकडे कसं काय? अरे उष्ट्यात घ्यायला आलो होतो, दे तेवढी चल। हा हा हा, चल की, देतो की, चल। हा,
धनुष्यची कसली भारी मेवणी बाई. दिसते. बोला की दाजी. नाही आम्हाला तर कोण हळद लावत नाहीये म्हणलं तुम्ही तरी लावा 2 बोट. मी असं म्हणता लावते. अहो दाजी दुसरं घाल तर राहिलंच की. असं कसं हं? चला येते. चला ऐका की तेवढं अक्काला पण सांगितलं असतं हळद लावायला तर. अक्का अगं लाजली. येते. थँक्यू. मालक बोला की. मी सूर्याकडे जायला निघते बरं का. जावा की मग. तुम्ही बी वेळेत याल ना. नाही म्हणजे काल तुम्ही नव्हता तर ते बरं दिसत नाही ना. होय हळदीला जावा आम्ही येतो मागून. हा जा. डॅडी आला का परत वाईट बातमी घेऊन? तुम्हाला कसं समजलं? अरे तुझा चेहरा सांगतोय, बोल काय झालंय? डॅडी अहो ती आशा जेलमधनं पॅरोलवर सुटली बरं का. बरं असं कसं झालं? हे आपली मंदी मेली काय? काहीच कसं सांगितलं नाही तिने. पैसे घेते ते आपल्याकडनं. पण डॅडी आता कसं करायचं? काय करायचं म्हणजे ताब्यात घ्यायचं तिला ताबडतोब. अहो डॅडी तेवढं सोपं आहे का? कुठं कुठं शोधायची तिला? जाऊन जाऊन कुठं जाणार ती? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सूर्याकडे जाणार ती. डॅडी तिथनं उचलणं म्हणजे लई मोठी रिस्क आहे बरं का. तरी काय बी झालं तरी तिला ताब्यात घेतलंच पाहिजे. ती जर सूर्याकडे गेली तर सूर्यासमोर सगळा आमच्या पापाचा पाळा वाचणार. सूर्या सगळं आमच्याकडनं परत घेणार. नाही हे झालं नाही पाहिजे. ए छत्री सगळी माणसं कामाला लाव. काय बी कर पण त्या आशाला ताब्यात घे लवकर. तुम्ही म्हणताय तसंच करतो. लागतो कामाला लगेच. आशा 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 तुला वाटला असेल तू लगेच तुझ्या लेकरांना जाऊन भेटशील. पण ह्या जन्मात काय तुझी तुझ्या लेकरांची भेट होऊ देत नाही मी. कारण तुझ्या आणि तुझ्या लेकरांच्या मध्ये शालिंदर निंबाळकर उभा आहे. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.